फटाक्यांच्या दुर्घटनेत दृष्टी गमावलेल्या शिवासाठी मदतीचा ओघ. मंगेश चिवटे यांच्या पुढाकाराने हैदराबादच्या LVI हॉस्पिटलमध्ये उपचाराचा मार्ग मोकळा. सामाजिक कार्यकर्ते, मित्रपरिवार आणि संघटनांनी उचलली उपचाराची जबाबदारी. बेळगावमधील शहापूर येथे राहणाऱ्या शिवा नारायण लोहार या युवकाच्या आयुष्यात 2 महिन्यांपूर्वी झालेल्या भीषण फटाक्याच्या दुर्घटनेने मोठे संकट निर्माण केले. या दुर्घटनेत त्याच्या दोन्ही डोळ्यांना गंभीर दुखापत झाली असून एक डोळा पूर्णपणे निकामी झाला आहे. मात्र आता समाजातील संवेदनशील व्यक्ती, सामाजिक कार्यकर्ते आणि विविध संघटनांच्या मदतीमुळे शिवासाठी आशेचा नवा किरण निर्माण झाला आहे. दिनांक 22 मे 2026 रोजी मुंबई मंत्रालय येथे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वैद्यकीय कक्ष प्रमुख तथा विशेष अधिकारी मंगेश चिवटे यांची भेट घेऊन शिवाच्या उपचारासंदर्भातील माहिती देण्यात आली. या भेटीनंतर अवघ्या काही तासात हैदराबाद येथील नामांकित LVI हॉस्पिटलमध्ये शिवाची अपॉइंटमेंट निश्चित करण्यात आली. त्यामुळे पुढील उपचारांना मोठी गती मिळाली आहे. फटाक्याच्या दुर्घटनेनंतर शिवावर बेळगाव येथील केली रुग्णालयात विविध शस्त्रक्रिया करण्यात आल्या होत्या. या उपचारासाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून आर्थिक मदत मिळवून देण्यासाठी शहापूर महाराष्ट्र एकीकरण समितीचे अनिल अमरोळे यांनी विशेष प्रयत्न केले. मात्र उपचारानंतरही एका डोळ्याची दृष्टी पूर्णपणे गेली असून दुसऱ्या डोळ्यालाही गंभीर इजा झाल्याने पुढील उपचारासाठी शिवाला मुंबईच्या JJ रुग्णालयात हलवण्यात आले होते. दरम्यान महाराष्ट्र एकीकरण समितीचे रमाकांत कोंडुस्कर यांनी शिवाच्या घरी भेट देत कुटुंबियांना धीर दिला. उपचारासाठी मुंबईला जाणे, राहण्याचा खर्च आणि पुढील वैद्यकीय खर्च यामुळे कुटुंब चिंतेत असताना त्यांनी कार्यकर्ते तथा प्राचार्य आनंद आपटेकर यांना तातडीने मदतीसाठी पुढे येण्याच्या सूचना दिल्या. मुंबईतील तपासणीनंतर डॉक्टरांनी योग्य वेळी उपचार झाल्यास शिवाच्या एका डोळ्याने काही प्रमाणात दृष्टी परत येण्याची शक्यता व्यक्त केली. त्यानंतर हैदराबाद येथील LVI हॉस्पिटलमध्ये नामांकित नेत्रतज्ञ डॉक्टर सायन बसू यांच्याकडे पुढील तपासणीसाठी जाण्याचा सल्ला देण्यात आला. मात्र या रुग्णालयात सहज अपॉइंटमेंट मिळणे अत्यंत कठीण मानले जाते. यावेळी मंगेश चिवटे यांनी स्वतः पुढाकार घेत थेट रुग्णालय प्रशासनाशी संपर्क साधून शिवाच्या प्रकृतीची माहिती डॉक्टरांपर्यंत पोहोचवली. त्यामुळे शिवाच्या कुटुंबियांमध्ये नव्याने आशा निर्माण झाली आहे. या भेटीवेळी सीमाभाग वैद्यकीय समन्वयक प्राचार्य आनंद आपटेकर, शिवा नारायण लोहार, सत्यम कोणेरी, आकाश पाटील आणि पवन धामणेकर उपस्थित होते. सध्या शिवाला पुढील उपचारासाठी हैदराबाद येथे नेण्याची तयारी सुरू असून त्याच्या मदतीसाठी मित्रपरिवार, सामाजिक कार्यकर्ते आणि विविध संघटना पुढे सरसावत आहेत. रुग्णसेवा हीच ईश्वर सेवा या भावनेतून सुरू असलेल्या या मदत कार्यातून समाजातील माणुसकीचा संवेदनशील चेहरा पुन्हा एकदा अधोरेखित झाला आहे. शिवा नारायण लोहार यांच्या उपचारासाठी आर्थिक मदत करू इच्छिणाऱ्या नागरिकांनी पवन धामणेकर यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे. अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा.